नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण घराच्या तुलनेत आपले प्रवेशद्वार सुसज्ज व सुंदर कसे दिसेल याची जास्त काळजी घेतो। कारण असे म्हणतात की अंगणावरूनच घराची परीक्षा होते। म्हणजे बाहेरचा परिसर, अंगण, प्रवेशद्वार व्यवस्थित नीटनेटके व सुंदर असेल तर घरही त्याप्रमाणेच नीटनेटके व व्यवस्थित असल्याचे लक्षात येते। आपण घराचे मुख्य द्वार नेहमी प्रसन्न ठेवतो, कारण येथूनच आपल्या घरात सुख, संपन्नता व आनंदाचे आगमन होते। या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की घराचे मुख्य द्वार शुभ व उत्तम बनविण्यासाठी काय केले पाहिजे। सकाळी उठल्याबरोबर लगेचच मुख्य दार आधी उघडावे। त्याबरोबरच जेव्हा आपण भगवंतांचे पूजन किंवा प्रार्थना करतो त्यावेळीही मुख्य दार उघडे असावे। घरात सर्वात आधी दार उघडल्यावर लगेचच उंबरठ्यावर एक तांब्यात पाणी शिंपडावे। यामुळे रात्रभर जी दूषित ऊर्जा त्यावर जमलेली असते ती घरात प्रवेश करू शकत नाही। यासाठी तुम्ही रात्रीच घराच्या ईशान्य कोणात एक तांब्याचा तांब्या पाण्याने भरून ठेवू शकता। या पाण्यात तुम्ही हळद, गुलाब पाणी व अत्तरही टाकू शकता। मुख्य दाराच्या आतील बाजूस वरती महालक्ष्मी मातेचा फोटो जरूर लावावा व घराबाहेर पडताना देवीचे दर्शन घेऊन मगच घराबाहेर पडावे। घराची डोअरबेल घराच्या डाव्या बाजूस असावी, म्हणजे तुम्ही ती उजव्या हाताने वाजवू शकता। दाराच्या दोन्ही बाजूंना हळद कुंकू, चंदन किंवा केशराने ओम किंवा स्वस्तिकचे चिन्ह जरूर बनवावे। आजकाल असे प्लास्टिकचे स्टिकर्सही मिळतात, पण त्यातून कोणत्याही प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत नाही। घराच्या मुख्य दारासमोर अंगणात आपल्या वेळेनुसार व शक्तीनुसार रांगोळी जरूर काढावी, कारण यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करीत नाही। विशेषतः जर देवी लक्ष्मीची पावले आपण रांगोळीत काढत असलो तर ती पावले घराकडे प्रवेश करीत असलेली असावीत। ही पावले अष्टदल कमळाच्या आत असली तर खूपच चांगले असते। यासाठी रांगोळीचे स्टिकर्सही मिळतात, पण ते फक्त घराची शोभा वाढवितात, म्हणून त्यांचा वापर टाळावा। त्याप्रमाणेच प्लास्टिकचे तोरणही लावू नये। कोणत्याही मंगल कार्याच्या वेळी किंवा सण उत्सवांमध्ये घराला तोरण लावले जाते। यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तोरणे वापरली जातात, पण आंब्याच्या पानांचे तोरण जास्त शुभ समजले जाते। आंब्याच्या पानांच्या तोरणामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते। आंब्याची पाने न मिळाल्यास तुम्ही अशोकाची पाने किंवा पिंपळाची पाने तोरण करण्यासाठी वापरू शकता। हे तोरण तुम्ही कधीही लावू शकता। मंगळवारी तोरण लावणे सर्वात चांगले असते। आंब्याच्या तोरणात सुखाला आकर्षित करण्याची क्षमता असते। आंब्याच्या पानांमुळे चिंता व काळजीही दूर होते, म्हणून आंब्याच्या पानाचे तोरण जास्त शुभ समजले जाते। घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना एक एक तुळशीचे रोप जरूर लावावे। तुळशीमध्ये वातावरणातील नकारात्मकता ओढून घेण्याची शक्ती असते। यामुळे घरातील वास्तुदोषही दूर होतो। घराला दृष्ट लागू नये व वाईट नजरेपासून घराची सुटका व्हावी म्हणून घराच्या मुख्य द्वारावर नजर गणेश किंवा पंचमुखी हनुमानांचा फोटो जरूर लावावा। तुरटीचा तुकडा लाल रंगाच्या कापडात बांधून मुख्य दारावर टांगावा। तसेच लिंबू व मिरच्याही टांगाव्यात। मुख्य द्वारावर तांब्याचा सूर्य लावावा। रात्री मुख्य दरवाजाच्या बाहेर झाडू खाली टाकून ठेवावा। यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू शकत नाही। काही जणांच्या मुख्य दारावर घोड्यांची नाळ लावलेली आपण बघतो, परंतु जी घोड्याची नाळ घोड्याच्या पायात टाकून ती घासली गेली आहे अशीच घोड्याची नाळ दारावर लावावी। एकदम नवीन न वापरलेली घोड्याची नाळ दारावर लावल्यास त्याचा काहीही उपयोग होत नाही। शुक्रवारी काळ्या घोड्याच्या पायातली नाळ विकत आणावी व रात्रभर राईच्या तेलात ती नाळ भिजत ठेवावी व शनिवारी सकाळी ती नाळ दारावर लावावी। त्याचा यू शेप आकाशाकडे असावा। संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना 2 दिवे लावावे किंवा दारासमोर बल्ब लावावा। असा प्रयत्न करावा की मुख्यद्वार नेहमी प्रकाशमय असावे, त्यावर कधीही अंधार पडू नये। आजकाल घराच्या मुख्य द्वारात
पारंपरिक पद्धत म्हणजे मुख्यद्वारावर कलश स्थापित केला जात असे. कलशाची स्थापना मुख्यतः 2 ठिकाणी केली जाते, एक देवघरात व दुसरे म्हणजे मुख्यद्वारात. मुख्यद्वारावर कलश पाण्याने भरून ठेवला जातो, ज्यात काही फुले व पाकळ्याही टाकू शकतो. मुख्यद्वारात जर कलश भरून ठेवला तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करीत नाही. घराच्या अगदी समोरच तळे, गटार, विहीर, चौफुली, जिना किंवा दुसऱ्यांच्या घरांचा कोपरा असू नये. त्याबरोबरच मोठे झाड किंवा खांबही अशुभ असते. दारासमोर गाय, बकरी किंवा दुसरे कोणते प्राणी बांधलेलेही असू नये. एखाद्या मोठ्या झाडाची सावली सकाळी 9 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत जर घरावर पडत असेल तर ते अशुभ असते. मंदिराची किंवा मंदिराच्या झेंड्याची सावली ही घरावर पडणे अशुभ असते. घराचे मुख्यद्वार इतर दारांच्या तुलनेत मोठे असावे. त्याची उंची त्याच्या लांबीच्या दुप्पट असावी असे वास्तुशास्त्र सांगते. दार शक्यतो आतल्या बाजूने उघडणारे असावे. दार बाहेरच्या बाजूने उघडणारे असेल तर प्रत्येक कार्यात बाधा निर्माण होते. दार उघडताना व बंद करताना करकर असा आवाज येत असेल तर हे आपल्या दरिद्रतेचे कारण बनू शकते. मुख्य दाराच्या बाहेरच्या बाजूस आणखी दुसरे दार लावल्यास ते अधिक शुभ फलदायक ठरते. यासाठी जाळीचे एक दार बसवून घ्यावे. जर हे शक्य नसेल तर मुख्य द्वाराजवळ एक खिडकी अवश्य ठेवावी. पूर्वीच्या काळी घराची दारे रंगीबेरंगी रंगांनी रंगवलेली असत. यामुळे घर आकर्षित दिसे व पॉझिटिव्ह ऊर्जा खेचत असे. वास्तुशास्त्रानुसार दिशेप्रमाणे मुख्य दरवाजांना रंग द्यावा. जर काही कारणाने तुम्ही हा रंग मुख्य दाराला देऊ शकत नसाल तर त्या रंगाचे चित्र किंवा पेंटिंगही तुम्ही दारावर लावू शकता. घराचे मुख्य दार उत्तर दिशेला असेल तर दाराचा रंग निळा किंवा आकाशी असावा. मुख्य दार जर पूर्व दिशेला असेल तर त्याचा रंग पिवळा किंवा ऑरेंज असावा. मुख्य दार जर दक्षिणेकडे असेल तर त्याला जांभळा रंग असावा आणि जर घराचे मुख्य द्वार पश्चिमेकडे असेल तर त्याला पांढरा किंवा पिवळा रंग द्यावा. वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडील मुख्य दार नेहमी लाभदायक असते. पश्चिम दिशेला दार असल्याने वास्तुदोष उत्पन्न होत असेल तर रविवारी सूर्य उगवण्याआधी म्हणजे सूर्योदयापूर्वी एक नारळ व काही सुटे पैसे दारासमोर खड्डा करून त्यात भिजवावे किंवा एका लाल कपड्यात बांधून टांगून ठेवावे. सूर्यमंत्राने हवन करून आहुती द्यावी. यामुळे द्वारदोष दूर होतो. दक्षिण दिशेला घराचे मुख्य द्वार शुभ नसते. यामुळे घरात नेहमी संकटे व अडचणी येत राहतात. म्हणून बुधवारी किंवा गुरुवारी एक लिंबू किंवा 7 कवड्या दोऱ्यात बांधून मुख्य द्वाराला बांधून द्यावे. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.